लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर परिसरातील अशोकनगर येथील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात याकरता डॉक्टर निलेश तुपलोंढे आणि डॉक्टर अक्षा तुपलोंढे यांनी पल्स हॉस्पिटल आणि रुबी डेंटल क्लिनिकची सुरुवात केलेली आहे। सुरुवातीपासूनच येथील रहिवाशांशी रुग्णांशी ऋणानुबंध, त्यांच्याबद्दलची आपुलकी, योग्य आणि कमी खर्चात उपचार यामुळे डॉक्टर निलेश तुपलोंढे यांच्याकडे रुग्णांचा कल वाढलेला आहे। अल्पावधीत सातपूर परिसरातील अशोकनगर भागात पल्स हॉस्पिटलची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। पल्स हॉस्पिटलमध्ये क्षयरोग, मधुमेह, अस्थमा, थायरॉइड, किडनीचे विकार, पोटाचे विकार, लिव्हरचे विकार अशा वेगवेगळ्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात। हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्ड, ICU, मेडिकल स्टोअर, रुग्णांसाठी लिफ्टची व्यवस्था अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत। रुग्णांना कमी खर्चात चांगल्या उपचारांची सुविधा मिळावी यासाठी डॉक्टर निलेश तुपलोंढे हे सतत प्रयत्नशील असतात। तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये पल्स हॉस्पिटलबद्दल डॉक्टर निलेश तुपलोंढे यांचे मनोगत जाणून घेऊयात। नमस्कार, मी डॉक्टर निलेश निवृत्ती तुपलोंढे। माझं MBBS MD मेडिसिन झालं आहे। माझं MBBS हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे झालं। तसंच MD मेडिसिन हे माझं नायर हॉस्पिटल मुंबई येथे झालं आहे। त्याच्यानंतर मी 2 वर्ष मुंबई येथे अनुभव घेतला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर मी नाशिकमध्ये शिफ्ट झालो। पूर्वी माझी 8 वर्ष OPD होती, पण आता मी नवीन हॉस्पिटल चालू केलं आहे। पल्स हॉस्पिटल व रुबी डेंटल क्लिनिक हे हॉस्पिटल सातपूरमध्ये चालू केलं आहे। सातपूरमध्ये हे पहिलं MD डॉक्टरचं हॉस्पिटल आहे। हॉस्पिटल या अनुषंगाने चालू केलं की मी इथलाच रहिवासी आहे आणि इथली जे लोक आहे हे माझ्या जवळचे आहेत। सातपूर परिसरामध्ये कामगार वर्ग व मिडल क्लास वर्गाची संख्या अधिक असल्याने इथल्या लोकांना प्रभावी उपचार वाजवी दरामध्ये मिळेल या अनुषंगाने आपण हे हॉस्पिटल चालू केलं आहे। हॉस्पिटलमध्ये ICU आहे, जनरल वॉर्ड आहे, स्पेशल सेमी स्पेशल रूम्स आहे, मेडिकल स्टोअर आहे, रक्तलघवी तपासणीची सुविधा आहे, तसंच लिफ्ट, स्ट्रेचर लिफ्टची पण सुविधा आहे। आपण हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये निमोनिया, लकव्याचे पेशंट, तसंच हार्ट अटॅकचे पेशंट, पोटाचे मेंदूचे विकार असलेल्या पेशंटची, क्रिटिकल पेशंटचे उपचार आपण इथे करतो। तसंच OPD मध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, अस्थमा, दमा ह्या आजारांचे आपण उपचार करतो। मी आपल्या सर्वांना असा संदेश देऊ इच्छितो की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही। त्यामुळे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत जसं की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, लठ्ठपणा आहे, थायरॉइड आहे, हे बळावत चालले आहे। ह्या आजारांसाठी आपल्याला संतुलित आहार, तसंच व्यायाम करणं, तसंच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा, मेडिटेशन करणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्तही आपल्याला काही प्रश्न असतील, काही आजाराची माहिती घ्यायची असेल तर आपण मला पल्स हॉस्पिटल अशोकनगर या पत्त्यावर संपर्क करू शकता। माझं नाव कल्पना देविदास शिरोडे, मी सातपूरला राहते। मला आजार म्हणजे BPचा आणि युरिक ॲसिडचा आहे। त्यासाठी मी ट्रीटमेंट निलेश तुपलोंढे सरांकडे घेते। आतापर्यंत मला जेही उपचार झाले त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत, त्यामुळे मला आता बरं वाटतंय। आणि मी काही लागलं, काही गरज वाटली तर सरांचा सल्ला घेते, मग पुढच्या गोष्टीची गोळ्यांची त्याची तयारी करून मग पुढे गोळ्यांची सुरुवात करते। अशा पद्धतीने मला आराम पडलेला आहे। युरिक ॲसिडचा त्रास होता, आता परत डायबिटीजचं सांगितलं सरांनी, त्याच्यावर गोळ्या दिल्या आहेत। नमस्कार, मी रुपाली चेतन शिरोडे, सातपूर कॉलनी। माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली होती, मग ते जास्त म्हणजे क्रिटिकल झाली, तर मग आम्ही निलेश सरांकडे गेलो। मग त्यांनी बघितलं, मग त्यांनी ICUत ॲडमिट केलं। मग तिथे 10-15 दिवस ठेवलं, मग तिथून व्यवस्थित झाले। मग आई तिथून व्यवस्थित घरी आल्या आणि आताही व्यवस्थित आहे। नमस्कार, माझं नाव लता उत्तम शेवळे, मी नाशिक अशोकनगरमध्ये राहते। मला अचानक चक्कर आली घरी। मी घरी चक्कर आल्यावर पडल्यामुळे मला घरच्यांनी तुपलोंढे सरांकडे आणलं
आणल्याबरोबर त्या सरांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. मी 2 दिवस ICUमध्ये होते. तिथून पुढे मला बरं वाटायला लागलं. सरांनी खूप काळजी घेतली व त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद करते मी. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.